Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have discussed second point of differentiation, that is geometrical meaning of derivative, and third point derivative of inverse trigonometric function. In second जो पॉइंट आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे डेरिव्हेटिव्हचं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट जो आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये आपण एक थेरम पाहिलेला आहे आणि थेरमचं प्रूफ व्यवस्थित पाहिलेलं आहे. आणि जे 6 इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत त्यांचे फॉर्म्युले काय आहे, त्यांचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, त्याचे 6 फॉर्म्युले पाहिलेले आहेत आपण. त्यानंतर पुढे प्रॉपर्टीज ज्या आहेत 23 प्रॉपर्टीज ज्या आहेत किंवा फॉर्म्युले जे आहेत ते 23 फॉर्म्युले आपण पाहिलेले आणि त्यावरती 2-3 एक्झाम्पल पाहिलेले. परंतु या लेक्चरला आपण त्यावरती जे एक्झाम्पल आहेत, पुढील काही एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल पाहणार आहोत. तर सुरुवात करू आपण एक्झाम्पल नंबर 5 पहा. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 3 डिवाइड बाय साइन एक्स अपॉन 3. हे जे एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल आपण पाठीमागाच्या प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. साइन इनवर्स साइन एक्स इक्वल टू एक्स, कॉस इनवर्स कॉस एक्स इक्वल टू एक्स आणि टॅन इनवर्स हे जे 6 प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीवरती हे एक्झाम्पल आहे. आता असं जर एक्झाम्पल असेल, आता ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनवर्स आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये जे टर्म आहे ती टर्म मला टॅनमध्ये कन्वर्ट करायची, टॅन इनवर्स टॅन म्हणायची. मग सुरुवातीला दिलेलं फंक्शन लिहायचं y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 3 डिवाइड बाय साइन एक्स अपॉन 3. आता 11मध्ये आपण फॉर्म्युले पाहिलेले ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले जे आहे 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. मग इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं म्हणजे 2 इंटू एक्स अपॉन 6 येईल. तसंच डिनॉमिनेटरमध्ये 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिवाइड केलं मग 2 इंटू एक्स अपॉन 6 येईल. आणि फॉर्म्युले जर अप्लाय केले तर पहा टॅन इनवर्स ऑफ 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 6 डिवाइड बाय 2 साइन एक्स अपॉन 6 इंटू कॉस एक्स अपॉन 6. आता न्यूमरेटरमध्ये 2 टर्म आहे, डिनॉमिनेटरमध्ये 2 टर्म आहे. त्या दोन्ही टर्म काय होतील, कॅन्सल होतील. त्यानंतर 1 कॉस एक्स बाय 6 ची जी टर्म आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर ती कॅन्सल होईल. रिमेनिंग टर्म पाहूया आपण. टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स अपॉन 6 डिवाइड बाय साइन एक्स अपॉन 6 that is cos upon sin that is cot is equal to tan inverse of cot x upon 6. आता इथे tan inverse cot आलं. मला कॉटचं कन्व्हर्शन टॅनमध्ये जर घ्यायचं असेल, कॉटचं कन्व्हर्शन टॅनमध्ये जर घ्यायचं असेल तर हा जो अँगल आहे x अपॉन 6 तो 90 मधून सबस्ट्रॅक्ट करायचा, पाय बाय 2 मधून सबस्ट्रॅक्ट करायचा. म्हणजे टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 6. आणि प्रॉपर्टीनुसार टॅन इनवर्स टॅन एक्स इज इक्वल टू एक्स. त्या प्रॉपर्टीनुसार लिहिता येईल की दॅट इज पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 6. आता हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दोन्ही साईडला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx येईल d बाय dx ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 6. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. दॅट इज dy बाय dx इक्वल टू 0 मायनस 1 अपॉन 6. दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 6. तर अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत आत्ता जे पाहतो आपण या पिरियडला, हे एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्क्ससाठी विचारतात आणि बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत. तर असं 6 एक्झाम्पल आपण पाहू. हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 साइन एक्स प्लस 5 कॉस एक्स डिवाइड बाय रूट 41. आता हे एक्झाम्पल जे आहे हे पण 3 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेले आहे. आता ब्रॅकेटच्या बाहेर साइन इनवर्स आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे ती मला साइनमध्ये आणायची. मग साइनमध्ये जर घ्यायचं असेल तर पहा
दिलेलं फंक्शन सुरुवातीला लिहिलं y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 साइन एक्स प्लस 5 कॉस एक्स डिवाइड बाय √41. आता डिवाइड जी टर्म आहे √41, या √41ने न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला जर डिवाइड केलं तर पहा y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 अपॉन √41 इंटू साइन एक्स प्लस 5 अपॉन √41 इंटू कॉस एक्स. आता ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे ती साइन ऑफ ए प्लस बी किंवा साइन ऑफ ए मायनस बीचं एक्सपान्शन असतं. आता ते प्लस आहे म्हणजे साइन ऑफ ए प्लस बीचं एक्सपान्शन आलं पाहिजे, म्हणजे साइन कॉस कॉस साय असं यायला पाहिजे. मग 4 अपॉन √41 इज इक्वल टू कॉस अल्फा ठेवूया. मग 4 अपॉन √41 इज इक्वल टू कॉस अल्फा, 5 अपॉन √41 इज इक्वल टू साइन अल्फा. यावरून टॅन अल्फा लिहिता येईल साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा इज इक्वल टू येईल 5 अपॉन, आणि साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फाची जर व्हॅल्यू घेतली तर ती 1 यायला पाहिजे. मग आता सबस्टिट्यूट केलं. Therefore, y is equal to sin inverse of cos alpha into sin x plus sin alpha into cos x. आता cos alpha into sin x plus sin alpha into cos x हे कशाचे एक्सपान्शन आहे तर sin of alpha plus x एक्सपान्शन आहे. Therefore, y is equal to sin inverse of sin of अल्फा प्लस एक्स, आणि प्रॉपर्टी जर अप्लाय केली साइन इनवर्स साइन एक्स इज इक्वल टू एक्स, ती जी प्रॉपर्टी आहे ती अप्लाय जर केली तर y इज इक्वल टू अल्फा प्लस एक्स येईल. हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू डी बाय dx ऑफ अल्फा प्लस एक्स. अल्फा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे की तो असतो 0, 1 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणून dy बाय dx इक्वल टू 0 प्लस 1 दॅट इज dy बाय dx इक्वल टू 1. आता ब्रॅकेटच्या बाहेर जर साइन इनव्हर्सच्या ऐवजी जर कॉस इनव्हर्स असेल तर आपण पुढचं एक तशा टाईपचं एक एक्झाम्पल घेऊया. y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ √3 इंटू कॉस एक्स मायनस साइन एक्स डिवाइड बाय 2. आता ब्रॅकेटच्या बाहेर कॉस इनव्हर्स आहे, मग ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे ती टर्म मला कॉसमध्येच आणायची. कॉस ऑफ ए प्लस बी किंवा कॉस ऑफ ए मायनस बीचं एक्सपान्शन असलं पाहिजे. आता इथे जर मायनस असेल तर कॉस ऑफ ए प्लस बीचं एक्सपान्शन असणार आहे, इथे जर प्लस असतं तर कॉस ऑफ ए मायनस बीचं एक्सपान्शन. मग सुरुवातीला दिलेलं फंक्शन लिहूया. दिलेलं फंक्शन लिहिलं त्यानंतर डिवाइड जे 2 आहेत त्याने न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला जर डिवाइड केलं, देअरफॉर y इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ √3 अपॉन 2 इंटू कॉस एक्स मायनस 1 अपॉन 2 इंटू साइन एक्स. मग आता कॉस ऑफ ए प्लस बीचं एक्सपान्शन आहे तर कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. म्हणजे इथे टर्म जे आहे √3 अपॉन 2 तिच्याऐवजी मला कॉस अल्फा पाहिजे आणि 1 अपॉन 2च्या ऐवजी साइन अल्फा पाहिजे. मग मी पुट केलं √3 अपॉन 2 इक्वल टू कॉस अल्फा आणि 1 अपॉन 2 इज इक्वल टू साइन अल्फा. यावरून टॅन अल्फाची व्हॅल्यू येईल साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा दॅट इज 1 अपॉन √3, आणि साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फाची जर व्हॅल्यू ठेवली तर ती 1 येतेच. त्यानंतर आता व्हॅल्यू ठेवली y इक्वल टू, देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ cos अल्फा इंटू कॉस एक्स मायनस साइन अल्फा इंटू साइन एक्स, आणि cos अल्फा इंटू कॉस एक्स मायनस साइन अल्फा इंटू साइन एक्स हे कशाचं एक्सपान्शन आहे तर कॉस ऑफ अल्फा प्लस एक्स एक्सपान्शन आहे. मग y इक्वल टू कॉस इनवर्स कॉस एक्स जर प्रॉपर्टी अप्लाय केली तर सिम्प्लिफाय फॉर्म येईल y इज इक्वल टू अल्फा प्लस एक्स. मग डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ अल्फा प्लस एक्स. अल्फा कॉन्स्टंट आहे, इट्स डेरिव्हेटिव्ह 0, 1 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणून dy बाय dx इज इक्वल टू 1. तर अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्कसाठी विचारलेले. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल क्वेश्चन पाहूया. Differentiate the following function with respect to x. Y is equal to,
कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हे जे एक्झाम्पल आहे प्रॉपर्टीवरच डिपेंड आहे. त्याच कॉस इनव्हर्स कॉस आलं पाहिजे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये जे एक्सप्रेशन आहे त्याला मला कॉसमध्ये आणायचे. मग आता ते कॉसमध्ये कसं आणता येईल पहा. तर दिलेलं फंक्शन लिहिलं y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग 11वीमध्ये आपल्याला एक फॉर्म्युला झाले ट्रिग्नोमेट्रिक 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस 2 थिटा. मग एक्सच्या ऐवजी मला टॅन थिटा ठेवावा लागेल. मग सबस्टिट्यूशन ठेवायचं, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, त्यावरून थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स. मग एक्सची व्हॅल्यू ठेवली टॅन थिटा, तर पहा y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू असणार आहे कॉस 2 थिटा. म्हणून देअरफॉर y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स कॉस 2 थिटा, दॅट इज कॉस इनव्हर्स कॉस एक्स इज इक्वल टू एक्स. त्या प्रॉपर्टीनुसार y इज इक्वल टू 2 थिटा, बट थिटा इज इक्वल टू आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. म्हणजेच थिटामध्ये नको आहे, आपल्याला एक्समध्ये पाहिजे, म्हणून थिटाची व्हॅल्यू ठेवायची टॅन इनव्हर्स एक्स. हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. आता y इज अ फंक्शन ऑफ एक्स मध्ये आलंय, म्हणून याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ टॅन इनव्हर्स एक्स. आता टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणून dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx इक्वल टू 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर हा आला डेरिव्हेटिव्ह. तर पुढचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड नंबर, y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 2x/1 मायनस एक्स स्क्वेअर. आता ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनव्हर्स आहे, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे ती टर्म मला टॅन मध्ये आणायची. बघ, मग टॅन मध्ये जर आणायची असेल तर 11वीला एक फॉर्म्युला झालेला आहे 2 टॅन थिटा डिवाइड 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, दॅट इज टॅन 2 थिटा. तर फॉर्म्युला अप्लाय करू, सबस्टिट्यूशन ठेवता येईल. मग दिलेलं फंक्शन लिहिलं y इक्वल टू टॅन इनव्हर्स 2x/1 मायनस एक्स स्क्वेअर. मग सबस्टिट्यूशन ठेवायचं, पुट x इक्वल टू टॅन थिटा विच इम्प्लाइज थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स. म्हणजेच हा टॅन लेफ्ट साईडला घेतला तर टॅन इनव्हर्स होईल, थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स. मग देअरफॉर y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 2 टॅन थिटा डिवाइड 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, आणि 2 टॅन थिटा डिवाइड 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन 2 थिटा. देअरफॉर y इक्वल टू येईल टॅन इनव्हर्स ऑफ टॅन 2 थिटा. आणि टॅन इनव्हर्स टॅन एक्सची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जर आपण अप्लाय केली तर y इज इक्वल टू 2 थिटा आहे. बट y इज अ फंक्शन ऑफ थिटा आलं, परंतु आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे, म्हणजे थिटामध्ये नको आहे, आपल्याला एक्समध्ये पाहिजे. म्हणून थिटाची व्हॅल्यू ठेवली y इक्वल टू 2 टॅन इनव्हर्स एक्स आलं. हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. मग आता डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 2 टॅन इनव्हर्स एक्स. आणि वी नो दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. ते आलं आन्सर बघा. असं पुढचं एक एक्झाम्पल आहे. थर्ड नंबर, y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1 मायनस 25 एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस 25 एक्स स्क्वेअर. आता ब्रॅकेटच्या बाहेर साइन इनव्हर्स आहे, ब्रॅकेटमध्ये आपल्याला साइन इनव्हर्सच असलं पाहिजे. मग ब्रॅकेटमध्ये जे एक्सप्रेशन आहे त्याला मला साइनमध्ये कन्वर्ट करायचे. मग पहा कसं करता येईल. दिलेलं फंक्शन सुरुवाती लिहिलेलं y इक्वल टू साइन इनव्हर्स 1 मायनस 25 एक्स स्क्वेअर डिवाइड 1 प्लस 25 एक्स स्क्वेअर. आता 25 ला लिहिता येईल 5 चा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर आहे म्हणजेच 5x चा स्क्वेअर लिहिता येईल. तसंच 25 एक्स स्क्वेअर लिहिता येईल 5x चा स्क्वेअर लिहिता येईल.
आणि आपण 11वीमध्ये फॉर्म्युला पाहिलाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस टू थिटा. मग इथे जे 5x आहे 5xच्या ऐवजी मला ठेवायचं आहे टॅन थिटा. मग सबस्टिट्यूशन ठेवलं 5x इज इक्वल टू टॅन थिटा, यावरून थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 5x. मग 5x व्हॅल्यू ठेवली टॅन थिटा तर काय येईल पहा, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस टू थिटा. आता साइन इनवर्स कॉस आला, मग एक कॉसचं कन्व्हर्शन मला साईनमध्ये जर घ्यायचं असेल तर हा जो अँगल आहे तो अँगल π/2 मधून सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. मग पुढच्या स्टेपला लिहूया आपण, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन π/2 मायनस 2 थिटा. आणि साइन इनवर्स साइन x इज इक्वल टू x, त्या प्रॉपर्टीनुसार y इज इक्वल टू π/2 मायनस 2x. आता y इज अ फंक्शन ऑफ थिटा आलं, परंतु डिफरन्शिएट आपल्याला करायचं आहे x ने, म्हणून थिटा रिप्लेस करायचं. आपण इथे थिटाची व्हॅल्यू लिहिलेली. मग y इज इक्वल टू π/2 मायनस 2 टॅन इनवर्स 5x. आता हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर y चा डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ π/2 मायनस 2 टॅन इनवर्स 5x. दोन फंक्शन मध्ये डिफरन्स आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 0. आता पुढचं जे फंक्शन आहे मायनस 2 टॅन इनवर्स 5x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. मग मायनस 2 इंटू टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरच्या ऐवजी ते एक्सच्या ऐवजी ते 5x आहे. मग पाहूया आपण, dy/dx इक्वल टू मायनस 2/1 प्लस 5x चा स्क्वेअर येईल 25x स्क्वेअर. आणि पुढे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्सचा जो व्हेरिएबल आहे त्याचा पुढे डेरिव्हेटिव्ह dy/dx ऑफ 5x. आणि 5x चा x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x चा डेरिव्हेटिव्ह आला 5, म्हणून 5 इंटू 2 10 येईल. म्हणून dy/dx इक्वल टू मायनस 10/1 प्लस 25x स्क्वेअर. तर हे आलं ॲन्सर बघा. आता पुढचं असंच एक्झाम्पल एक आहे. क्वेश्चन पहा, डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x. y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 8x/1 मायनस 15x स्क्वेअर. आता हा जो क्वेश्चन आहे किंवा हे जे एक्झाम्पल आहेत, हे एक्झाम्पल प्रॉपर्टी नंबर 22 आणि प्रॉपर्टी नंबर 23 किंवा फॉर्म्युला 22 आणि 23 त्या फॉर्म्युल्यावरती हे एक्झाम्पल डिपेंड आहेत. म्हणजे टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड 1 मायनस x इंटू y. आणि हे 23 फॉर्म्युला आहे पहा, टॅन इनवर्स x मायनस टॅन इनवर्स y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x मायनस y डिवाइड 1 प्लस x इंटू y. या ते जे दोन फॉर्म्युले आहेत त्यावरती एक्झाम्पल आहे. मग सुरुवातीला टॅन इनवर्स आहे, त्यानंतर पाहायचं ब्रॅकेटमध्ये डिनॉमिनेटरमध्ये इथे 1 आहे का, इथे ऑलरेडी 1 आहे. त्यानंतर त्याच्या पुढे मायनस साइन आहे, म्हणजेच न्यूमरेटरमध्ये 2 टर्ममध्ये ॲडिशन असणार आहे. त्या 2 टर्मची ॲडिशन 8x आली पाहिजे आणि त्या 2 टर्मचा प्रॉडक्ट 15x स्क्वेअर आला पाहिजे. मग अशा 2 टर्म आपल्याला शोधायच्या. मग त्या पाहू कशा शोधतायत. मग सोल्युशन लिहिताना दिलेलं फंक्शन लिहायचं टॅन इनवर्स 8x/1 मायनस 15x स्क्वेअर. मग अशा कुठल्या 2 टर्म आहेत की त्या दोन्हींची ॲडिशन आली पाहिजे 8x आणि त्या दोन्हींचा प्रॉडक्ट आला पाहिजे 15x स्क्वेअर. म्हणजे आपल्याला माहिती आहे 5x आणि 3x या दोन्हींची ॲडिशन घेतली तर पाहूया y therefore y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस 3x डिवाइड बाय 1 इंटू 3x. आणि फॉर्म्युला अप्लाय केला. मग टॅन इनवर्स 5x प्लस टॅन इनवर्स 3x येईल.
फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर y इज इक्वल टू टॅन इनवर्स 5x प्लस टॅन इनवर्स 3x. तर फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर आता हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू राईट साईडला दोन टर्ममध्ये ॲडिशन आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणून डी बाय dx ऑफ टॅन इनवर्स 5x प्लस डी बाय dx ऑफ टॅन इनवर्स 3x. मग पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह पाहूया आपण. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. फक्त इथे x ऐवजी 5x आहे म्हणून 1/1 प्लस 5x स्क्वेअर म्हणजे 25x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x प्लस पुढच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेम 1/1 प्लस 3x स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 म्हणून dy बाय dx इज इक्वल टू 5/1 प्लस 25x स्क्वेअर प्लस 3/1 प्लस 9x स्क्वेअर. तर हे आलं ॲन्सर. असंच पुढचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ a प्लस b टॅन x डिवाइड बाय b मायनस a टॅन x. फॉर्म्युला जो आहे ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनव्हर्स असेल तरच तो फॉर्म्युला आहे. दोन फॉर्म्युले. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये पाहायचं डिनॉमिनेटरला पहिली टर्म 1 आहे की नाही. मग पाहूया. दिलेलं फंक्शन सुरुवातीला लिहिलं. मग ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनव्हर्स आहे. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये जे डिनॉमिनेटरचं जी पहिली टर्म आहे ही 1 असली पाहिजे. म्हणजे इथे बीच्या ऐवजी 1 असला पाहिजे. मग आता इथे 1 आणायचा म्हणून काय करावं लागेल तर बी ने डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं, बी ने न्यूमरेटरला पण डिवाइड करायचं. मग डिवाइड केलं. Therefore y is equal to tan inverse of न्यूमरेटरला डिवाइड केलं सेपरेट तर a अपॉन b प्लस b कॅन्सल होईल, ओनली tan इनवर्स x येईल. तसं डिनॉमिनेटरला डिवाइड केलं तर 1 मायनस a अपॉन b इंटू tan x. आता 1 आणले त्यानंतर मायनस पाहिजे पुढे मायनस आहे म्हणजेच न्यूमरेटरला दोन टर्मची ॲडिशन असली पाहिजे. मग ऑलरेडी आहे त्या दोन टर्मची ॲडिशन न्यूमरेटरमध्ये असली पाहिजे आणि त्या दोन टर्मचा प्रॉडक्ट डिनॉमिनेटरमध्ये असला पाहिजे. असं जर सिच्युएशन असेल तर त्यावरून लिहिता येईल फॉर्म्युलाचा टॅन इनवर्स ए अपॉन बी प्लस टॅन इनवर्स टॅन एक्स. मग पुढच्या स्टेपला y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए अपॉन बी प्लस टॅन इनवर्स टॅन एक्स आणि प्रॉपर्टीनुसार लिहिता येईल इथे टॅन इनवर्स टॅन एक्स इज इक्वल टू एक्स. मग y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ए अपॉन बी प्लस एक्स. हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. म्हणजे प्रॉपर्टी अप्लाय करून मी काय केलं हे सिम्प्लिफाय केलं. किंवा हे जे फंक्शन आहे याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही, डिफिकल्ट फॉर्ममध्ये आहे. मग याचं सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये जर घ्यायचं असेल तर प्रॉपर्टी अप्लाय करून ते सिम्प्लिफाय करायचं सुरुवातीला फंक्शन. आता हे सिम्प्लिफाय झालं मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, मग डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स टॅन इनवर्स ए अपॉन बी हे कॉन्स्टंट आहे, याच्यामध्ये व्हेरिएबल नाही आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ए अपॉन बी प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल म्हणून डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1. पुढचं एक थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5 मायनस एक्स डिवाइड बाय 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3. आता दिलेलं फंक्शन जे आहे सुरुवातीला घेतलं मी y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5 मायनस एक्स डिवाइड 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3. आता ब्रॅकेटच्या बाहेर पाहिलं तर इथे ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनवर्स आहे. त्यानंतर पुढे पाहायचं ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन डिनॉमिनेटरची पहिली टर्म इथे 1 असली पाहिजे. इथे 1 आहे का, नाही आहे. मग आता इथे मला 1 आणायची. मग 1 कसे आणायचे तर मी 1 इथे ॲड केला, 1 सबस्ट्रॅक्ट केला. मग मी इथे 1 ॲड केला आणि पुढे 1 सबस्ट्रॅक्ट केला.
पुढच्या स्टेपला लिहिलं y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5 मायनस एक्स डिवाइड 1 प्लस 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3 मायनस 1. आता -3 - 1 काय येईल -4 येईल. म्हणून y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5 मायनस एक्स डिवाइड बाय 1 प्लस 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 4. आता मी काय केले, डिनॉमिनेटर मध्ये पहिली टर्म काय केली, इथे 1 आणली. त्यानंतर इथे प्लस साइन आहे, म्हणजेच न्यूमरेटरला दोन फॅक्टर जे असणार आहेत किंवा दोन टर्म जे असणार आहेत त्या दोन टर्मचं सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे 5 मायनस एक्स, आणि त्या दोन फॅक्टरचं किंवा दोन टर्मचा प्रॉडक्ट आला पाहिजे 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 4. आता 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 4 एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे जर रूट फाइंड केले तुम्ही, आता हे रूट तुम्हाला फाइंड करता येतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्याचे दोन फॅक्टर येणार आहेत, ते दोन फॅक्टर कुठले आहेत तुम्ही फाइंड करू शकता. आता त्याचे दोन फॅक्टर आले 2x प्लस 1 आणि सेकंड फॅक्टर आला 3x मायनस 4. त्या दोन फॅक्टरचं न्यूमरेटरमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. आता त्या दोन फॅक्टरचं सबस्ट्रॅक्शन कसं आहे, तर ह्या पहा, दोन फॅक्टरचं जर सबस्ट्रॅक्शन घेतलं तर 5 मायनस एक्स येणार आहे. म्हणजे पहिला फॅक्टर 2x प्लस 1 आणि सेकंड फॅक्टर जो आहे मायनस 3x मायनस 4 जर घेतलं तर 5 मायनस एक्स येईल. आणि डिनॉमिनेटरला त्यांचा प्रॉडक्ट घेतला तर 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 4 येईल. मग पहिली टर्म 1 आणली, त्यानंतर प्लस आहे म्हणून न्यूमरेटरला मायनस आहे. त्या दोन टर्मचा सबस्ट्रॅक्शन न्यूमरेटरमध्ये आहे आणि त्या दोन टर्मचा प्रॉडक्ट डिनॉमिनेटरमध्ये आहे. आणि असं सिच्युएशन असेल तर फॉर्म्युला आपल्याला प्रॉपर्टी आहे ती टॅन इनवर्स 2x प्लस 1 मायनस टॅन इनवर्स 3x मायनस 4. पुढे प्रॉपर्टी अप्लाय केली. Therefore, y is equal to tan inverse of 2x plus 1 minus tan inverse of 3x minus 4. आता हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. मग याचा डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Therefore, dy by dx is equal to d by dx of tan inverse 2x plus 1 minus d by dx of tan inverse 3x minus 4. न्यूमन दोन टर्म मध्ये सबस्ट्रॅक्शन आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. आता फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला टॅन इनवर्स माहिती आहे 1/1 प्लस 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 1. फक्त इथे एक्सच्या ऐवजी 2x प्लस 1 आहे म्हणून एक्सचा स्क्वेअर घेतला आणि जो टॅन इनवर्सचा व्हेरिएबल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. तसंच पुढे सेकंड मायनस 1/1 प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, 2x चा डेरिव्हेटिव्ह येईल 2, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, तसंच पुढे 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणून dy बाय dx इज इक्वल टू 2/1 प्लस 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3/1 प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे आलं फायनल आन्सर. अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षा मला 4 मार्क्ससाठी विचारू शकता. आता पुढचं एक फोर्थ एक्झाम्पल आहे. फोर्थ नंबर पहा, y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1 प्लस 35x स्क्वेअर डिवाइड बाय 2x. आता आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो टॅन ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनवर्स असेल तरच फॉर्म्युला आहे. मग मला त्याच्या अगोदर एक प्रॉपर्टी झालंय, टॅन इनवर्सचं कन्व्हर्शन कॉट इनवर्समध्ये करायचं असेल किंवा कॉट इनवर्सचं कन्व्हर्शन टॅन इनवर्समध्ये करायचं असेल. आता मला इथे कॉट इनवर्सचं टॅन इनवर्समध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर याचा रेसिप्रोकल घ्यायचा, 1/this टर्म घ्यायची. मग सुरुवातीस सोल्युशन पाहू. y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ 1 प्लस 35x स्क्वेअर डिवाइड बाय 2x. मग मला टॅन मध्ये जर घ्यायचं असेल तर y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, त्याचा रेसिप्रोकल घेतला 1/this टर्म म्हणून डिनॉमिनेटर टर्म न्यूमरेटरला येईल. म्हणजेच काय येईल, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x/1 प्लस 35x स्क्वेअर. आता ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनवर्स आणलं, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये जी डिनॉमिनेटरची पहिली टर्म जी आहे ती 1 आहे की नाही पाहिजे. इथे ऑलरेडी 1 आहे, त्यानंतर प्लस साइन आहे
म्हणजेच न्यूमरेटरला दोन टर्मचं सबस्ट्रॅक्शन असणार आहे आणि त्या दोन टर्मचा प्रॉडक्ट खाली डिनॉमिनेटरमध्ये असेल 35x². मग अशा दोन टर्म कुठल्या आहेत तर त्या शोधायच्या. मग दोन टर्मचं सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे 2x आणि त्या दोन टर्मचा प्रॉडक्ट आला पाहिजे 35x². मग कुठल्या दोन टर्म आहेत तर 7x आणि 5x आहे. त्या दोन टर्मचं सबस्ट्रॅक्शन येईल 2x आणि या दोन टर्मचा प्रॉडक्ट येईल 35x². मग therefore y is equal to tan inverse of 7x minus 5x divided by 1 plus 7x into 5x. आता प्रॉपर्टी अप्लाय केली किंवा फॉर्म्युला अप्लाय केला. tan inverse 7x minus tan inverse 5x y is equal to, हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं तर dy by dx is equal to d by dx of tan inverse 7x minus d by dx of tan inverse 5x. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. तर टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1/1 प्लस x². फक्त x आहे इथे 7x आहे. मग पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस 7x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x. तसंच सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह -1/1 प्लस 5x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x कॉम्पोजिट फंक्शन इज इक्वल टू 7x चा डेरिव्हेटिव्ह आला 7 म्हणून 7/1 प्लस 49x², 7x चा स्क्वेअर 49x² मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह आला 5 म्हणून 5/1 प्लस 25x². तर हे आला आपला डेरिव्हेटिव्ह. अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत परीक्षेला 3 मार्कसाठी किंवा 4 मार्कसाठी विचारू शकतात. आणि हे जे एक्झाम्पल आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत. असे एक्झाम्पल प्रत्येक क्वेश्चनवरती मी 2-4 एक्झाम्पल घेतलेले आहेत. अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत पुस्तक एक्झरसाइजमध्ये दिलेले आहेत ते एक्झाम्पलचा तुम्ही काय करायचा आहे, सराव करायचा. तर आपण थांबूया इथे. पुढचा जो पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन किंवा लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे काय तो पुढच्या तासाला पाहूया. थँक्यू.